श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराजांची रौप्यतुला पाहण्यासाठी सर्व भक्त भाविक उतावीळ झाले होते. अकोला शहरातील लोक हजारोंच्या संख्येने हा सोहळा पाहण्यासाठी स्वराज्य मैदानाकडे धाव घेऊ लागले. रस्त्यावर झुंबड नाही असा एकही रस्ता या शहरात नव्हता. सर्व शहर मुंग्यांप्रमाणे माणसांनी भरून गेलं होतं. स्वराज्य मैदानाला तर जनसागराचंच रूप प्राप्त झालं होतं आणि चारी दिशांनी भक्त भाविकांचा महापूर या जनसागरात समाविष्ट होण्यासाठी धावत येत होता. श्री महाराजांचा रौप्यतुलेचा हा अभूतपूर्व असा सोहळा पाहण्यासाठी आलेले भक्तगण, प्रेक्षक मिळेल तिथे जागा धरून, बसून, उभे राहून, तर काही प्रेक्षक संपूर्ण सोहळा व्यवस्थित दिसावा म्हणून आपापल्या वाहनांवर, तर काही स्वराज्य भवन पटांगणाच्या भिंतीवर बसून हा सोहळा पाहत होते. एवढ्या मोठ्या पटांगणात पाय ठेवण्यासाठी रिक्त जागा दिसत नव्हती. व्यासपीठ, गाद्या, लोड व गालिचे टाकून सुसज्ज ठेवण्यात आले होते. आता व्यासपीठावर या समारंभासाठी निमंत्रित केलेले सर्व संत, साधू, महात्मे विराजमान झाले. आश्चर्य म्हणजे त्रिदंडी संन्यास घेतलेले 2 यतीही तेथे अगदी आकस्मिकपणे उपस्थित झाले. श्री धुंडीराज महाराज या सभेचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा रौप्यतुला सोहळा होणार होता. तेही आपल्या जागेवर स्थानापन्न झाले. वेदाशीर्वाद देण्यासाठी 4ही वेदांचे ब्रह्मवृंद आसनस्थ झाले. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार गोविंदराव सरनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता. तेव्हा ते आणि नगरपरिषदेचे तत्कालीन अध्यक्ष विनयकुमार पाराशर, जिल्हाधिकारी तसेच सर्व गणमान्य अधिकारी व सर्वच प्रतिष्ठित व्यक्ती व्यासपीठावर उपस्थित झाल्यावर प्रमिलाताई सभागृहातून श्री महाराज व्यासपीठावर येण्यासाठी त्यांच्यासाठी अंथरलेल्या सुंदर अशा फुलांच्या पायघड्यावरून निघाले. त्यांच्याबरोबर असणारी सेवेकरी मंडळी व भक्त मंडळी उच्च स्वरात श्री रामरायाचा सारखा जयघोष करीत होती. गणवेशधारी भालदार, चोपदार व अंगरक्षक महाराजांच्या दुतर्फा चालत होते. श्री महाराजांच्या मस्तकावर छत्र धरून एक सेवेकरी त्यांच्या मागे चालत होता, तर 2 सेवेकरी त्यांच्या दोन्ही बाजूने चालत त्यांच्यावर चौऱ्या ढाळीत होते. त्यांचा हा मार्ग दुतर्फा सुंदर रांगोळ्या काढून व त्यात रंग भरून सुशोभित करण्यात आला होता. मधोमध कापडाच्या पायघड्या घालून त्यावर फुले व फुलांच्या पाकळ्या पायघड्याप्रमाणे टाकल्या होत्या. श्री महाराज सभास्थानी प्रवेश करताच सर्व भक्तांनी जानकी जीवन स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ असा उच्च स्वरात जयघोष केला. सनईचा मंजूळ ध्वनी सतत चालू होता. श्री महाराज सभास्थानी येताच व्यासपीठावरील सर्वांनी उभे राहून त्यांना अभिवादन करीत त्यांचे स्वागत केले. पटांगणात उपस्थित असलेल्या सर्व भक्त भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत श्री महाराजांचा त्रिवार जयघोष केला. तुताऱ्या, चौघडे झडू लागले, शंखनाद होऊ लागले. यानंतर भजन सम्राट देवराव लोटे यांनी अत्यंत मधुर सुरात वाद्यवृंदांसह स्वागतगीताचे गायन केले. नंतर 4ही वेदांच्या ब्रह्मवृंदांनी महाराजांना वेदाशीर्वाद दिले. दुपारचे 4 वाजत आले होते तेव्हा तुलेसाठी श्री महाराजांना तराजूच्या एका पारड्यात बसविण्यात आले. श्री धुंडीराज महाराजांनी दुसऱ्या पारड्यात चांदीची कांब टाकून या तुलेची सुरुवात केली. त्यानंतर महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी चांदी टाकली. नंतर काशीचे पंडित, वेदशास्त्र संपन्न तिवारी शास्त्री व त्रिवेदी शास्त्री यांनी वेदोच्चारपूर्वक पारड्यात चांदी टाकली. तसेच राज्यमंत्री नामदार गोविंदराव सरनाईक यांनीही चांदी ठेवली. श्री महाराजांचे पारडे वरवर जाऊ लागले तसे श्री धुंडीराज महाराजांनी श्री रामनामांकित केलेले एक सुरेख चांदीचे तुळशीपत्राबरोबर पारड्यात टाकले. तुळशीपत्र टाकताच काटा स्थिर झाला. सर्वच उपस्थितांनी उच्च स्वरात श्री रामरायाचा व श्री महाराजांचा जयघोष केला. श्री रामरायाच्या जयघोषात श्री महाराजांची रौप्यतुला संपन्न झाली. टाळ्यांच्या कडकडाटात व उच्च स्वरात भक्तगण श्री महाराजांचा जय जयकार करू लागले.
या जय जयकाराने दाही दिशा व्यापल्या गेल्या. शंखघोष होऊ लागले. टाळ, मृदुंग, झांजा, ढोल वाजू लागले. तुताऱ्या वाजू लागल्या. वाजंत्री वाद्य वाजवू लागली. तर अनेकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. अयोध्याधिपती प्रभू श्री रामचंद्र की जय. श्री रामचंद्र भगवान की जय. पार्वती पते हर हर महादेव. महारुद्र हनुमान की जय. श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री रामानंद महाराज की जय. श्री सद्गुरु प्रल्हाद महाराज की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. असा हा सारखा जयघोष, टाळ्यांचा कडकडाट व वाद्यांचा निनाद 10 मिनिटाहूनही अधिक वेळ सुरू होता. भक्तांच्या आनंदाला आज पारावार उरला नव्हता. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचा संपूर्ण जीवनपट श्रोत्यांसमोर उभे करणारे भाषण परमपूज्य महामहोपाध्याय यज्ञेश्वर काकांनी केले. ते आपल्या भाषणात काय म्हणाले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.